आरोप ते इलेक्शनच्या काळात होतच असतात. त्याच्यामुळं म्हणजे एक राजकीय कुटुंबात असल्यामुळं आमच्यासाठी हे काही वेगळं किंवा नवीन नाहीये. पण ठीक आहे, आता आजचा दिवस महत्वाचा आहे. हे अख्ख्या इलेक्शनमध्ये दादा फ्रॉम डे वन थोडं भावनिक कार्ड खेळताना आम्हाला दिसले. गेल्या वेळेस ते आपल्याला म्हणायचे की तुम्ही भावनिक कार्ड खेळताय, पण यावेळेस तेच हे कार्ड खेळताना मेरे पास माँ है वगैरे वगैरे, आणि चूक मी नाही केली यावेळेस तुम्ही केली वगैरे. काय शेवटी सगळ्यांना तो अधिकार आहे, बोलायचं स्वातंत्र्य आहे, ते त्यांच्या पद्धतीने तिथं काम करतायत आणि आम्ही आमच्या पद्धतीने करत आलो. बरं, इलेक्शनच्या आदल्या दिवशी काल ऑडिओ क्लिप कथित आहे, ती खरी खोटी माहित नाही, सुप्रियाताईंचं जाणीवपूर्वक नाव ओढलं गेलं. अमिताभ गुप्ता असेल ते क्रिप्टो करन्सीमध्ये, तुम्ही पाहिलंच असेल ते भाजपकडनं ते ठरवून. खरं तर मला एवढी धावपळ होती हे 2 दिवस की ते मी ऑडिओ क्लिप पण बघितलं नाहीये आणि काहीच ते बघितलं नाहीये. पण ते अलिगेशन बेसलेस आहे, फेक आहे, फॉल्स आहे हे मला एका आपल्या कार्यकर्त्यांकडून ते मला समजलं आणि आमचा पक्ष आणि सुप्रियाताई स्वतः त्याला एक रिप्लाय देणार आहे, निवडणूक आयोगाला रिप्लाय देणार आहेत आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला त्याचं उत्तर. पण इलेक्शनच्या आदल्या दिवशी हे ठरवून केलं जातंय आणि रात्री उशिरा 10-10:30 वाजता खुलासा करता येणार नाही, चालून जाईल. नाही, शेवटी काय आता इलेक्शनच्या आधी कोणीही काही कुठल्याही पातळीवर जाऊ शकतं आणि हे आपण काल बघितलं. अनेक शहरांमध्ये, अनेक गावांमध्ये वेगळे वेगळे गोष्टी घडलेत, त्याच्यामुळे हे होत असतं. दुसरं असं की तुमच्याही कार्यालयावरती सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं 2 दिवसापूर्वी, काही सापडलं नाही. नाही, खरं तर तिथं काय नव्हतंच, त्याच्यामुळं काय तिथं सापडण्यासारखं नाहीच आहे आणि आम्ही काही चुकीचं कधी केलं नाही, कधी करतही नाही. कायदा पाळणारी लोक आम्ही सगळे आहोत. पण योगायोग म्हणा का काही म्हणा, पहिल्यांदाच असं आमच्यावर सर्च ऑपरेशन केलं गेलं. ठीक आहे, आम्ही अधिकाऱ्यांना सहकार्य करू. तिकडे रोहित पवारांचे सुद्धा कार्यकर्ते पैसे वाटताना झटापट पण झाली तिकडे. पण काय सगळेच व्हिडिओ हे खरे असतात असं पण नाहीये. जेव्हा बारामतीत लोकसभाची निवडणूक होती तेव्हा पण भरपूर व्हिडिओ समोर आलेले, ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. लोकसभा काही फार काही लांब नव्हती, फक्त 6 महिने झालेत आणि आज पण नवीन नवीन व्हिडिओ जर समोर आले तर आश्चर्य वाटायला नको. सांगता सभेमध्ये अजित पवारांच्या आईचं पत्र जे आहे ते बारामतीकरांना जाहीर पत्र केलं होतं की अजितदादांनी खूप सहन केलं, त्या पत्रात अन्याय झाला असं त्यांच्या पद्धतीचा एकूण सगळा उल्लेख पत्रात. ठीक आहे, त्यांना जर तसं वाटत असेल तर मग शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या बोलण्या इतका मी मोठा नाहीये, पण अन्याय मला किंवा महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला किंवा बारामतीकरांना पण अजिबात वाटत नसेल असं मला वाटतं. आशीर्वाद घेतला का नाही? नातवाचा पहिला मित्र किंवा हे असते आई, आजी, आजोबा किंवा आजी सोबत असतात, तुमच्यासोबत आजी नाही, त्याचं कुठे खंत वाटते तुम्हाला की आजी आपल्या सोबत नाही, आजी पाहिजे होती असं तुम्हाला वाटत असेल की आजी नाहीये, पण माझं आणि माझ्या आजीचं एक वेगळं नातं आहे. कधीच आम्ही त्यांना राजकारणामध्ये आणलं नाही, कधीच आम्ही त्यांना एक साधा फोटो पण मी त्यांच्यासोबत कधी व्हायरल केला नाही आणि माझं आणि माझ्या आजीचं नातं हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्याच्यामध्ये यायची काही गरज नाही. तुम्ही म्हणताय आजीला राजकारणात आणलेलं आहे, पण दादांनी भावनिक पत्र वाचून दाखवलं. वेळ घेणार आहात परवा? मला असं वाटतं आजीने ते पत्र लिहिलं असेल. मी जाणार काही एजन्सीने वगैरे नाही, आता माहिती नाही ते कोणी ते लिहिलं असेल हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. परवा जे पत्र वाचून दाखवल्यानंतर काय आजींशी बोलणं झालंय का? नाही, आज मी जाणार आहे. काय खरं तर आजींची तब्येत चांगली नाहीये, त्याच्यामुळे ते तिथं मास्क पण घालून आलेले. ते सगळं बघून मला खरं तर खूप वाईट वाटलं. त्यांची ट्रीटमेंट पण चालू आहे आणि हे सगळं होत असतं तर त्यांना जायला नको हवं. पण ठीक आहे, सगळ्यांचा शेवटी तो प्रश्न आहे. मी त्यांना जाऊन भेटणार आहे. राजकीय अजिबात मी काय बोलणार नाही, कधी मी बोललो पण नाही. फक्त तब्येतीची काळजी त्यांनी घ्यावी एवढंच जाऊन मी त्यांना. राजकारणात ओढलं गेलं, विनाकारण ओढताना होते आजींची. आज अभ्यास पूर्ण झालेला आहे, आज पेपरचा मतदार लिहिणार आहेत. काय किती विश्वास आहे? किती विश्वास आहे? खूप विश्वास, कारण भरपूर आम्ही फिरलोय, आम्ही सगळ्यांनी भरपूर कष्ट घेतले. मी एकट्याने नाही, ह्याच्यामध्ये सगळेच आमचं कुटुंब सहकारी आले,
कार्यकर्ते आले, बारामतीची जनता असेल, तुम्ही सगळे पत्रकार असाल, आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं काम केलं, कष्ट घेतले आणि येणाऱ्या 23 तारखेला त्या कष्टाचं फळ आपल्याला 100% मिळेल. कारण आपण साहेबांसोबत राहिलो, आपण निष्ठा सोडली नाही, स्वाभिमान सोडला नाही. आणि बारामतीची जनता, महाराष्ट्राची जनता ही फार हुशार आहे, सुज्ञ आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला फक्त महाराष्ट्रामध्ये तुतारी नाही तर बारामतीत पण वाजणार आहे. आज चुनाव होने जा रहा है, क्या करेंगे आप? पहले बार कैंडिडेट होकर जी नहीं, हम कैंडिडेट के माध्यम से पहली बार यहाँ चुनावी राजनीति में खड़े हैं, पर ये हमारे लिए कुछ नया नहीं है. 6 महीने पहले भी हम वहाँ गए थे हमारा हक बजावने के लिए और अभी भी हम जाने वाले हैं. क्या बड़ी फाइट है? बारामती की जनता आपको साथ देगी, कितना भरोसा करेगी? मुझे 100% विश्वास है कि बारामती की जनता पवार साहब को भूलेगी नहीं और हमको आशीर्वाद देगी. आपल्यासोबत दादा आहे.